इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, पितांबरी कसी हो छबी मन में बसी हो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अशी भावना अंतकरणात असावी महाराज. तुम्ही फार माणसं आहात, चांगले ऐकतात. वापसा झाल्यानंतर पेरलं तर चांगलं उगवतं महाराज, बरोबर आहे की नाही? तुम्ही ऐकता आहात ना. तुमच्यासमोर आज हे सांगणं फार गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. माझा पण उजाळा होईल ना, म्हणून स्वप्न पाहावं. लोक सगळ्या दुनियाचं स्वप्न पाहतात. घर बांधण्याचं स्वप्न पाहतात, श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहतात, बायको करण्याचं स्वप्न पाहतात, मुलं होण्याचं स्वप्न पाहतात, पदप्रतिष्ठा प्राप्त करून घेण्याचं स्वप्न पाहतात. त्याच्याकरिता प्लॅनिंग करतात. घर बांधायचा प्लॅन करतात, कुटुंब त्यांनी पुढे चालवण्याचा प्लॅन करतात. हे जसे प्लॅन केले जातात की नाही, असा भगवंताच्या दर्शनाचा पण प्लॅन केला पाहिजे महाराज. असं अंतकाल समयाला त्यांनी भगवंताचं व्हायचं आहे असं प्लॅन केलं पाहिजे. भगवान माझ्यासमोर असावेत, कशी अवस्था असावी हे त्यांनी प्रत्येकाने मनात ठरवलं पाहिजे. मग लक्षपूर्वक ऐका, तुमच्याकरता नाही, माझ्याकरता सांगतो आहे. तुम्हाला असं वाटून देऊ नका की आपल्याला उपदेश करतो आहे, उपदेशाला मी पात्र होऊ शकत नाही. तरीसुद्धा त्यांनी आपण सत्संग करतो आहोत, भगवंताचे भक्तात म्हणून सांगतो, अशी भावना मनात असावी. तो सावळा सुकुमार असणारा जगन्नियंता परमात्मा त्या अंतकाल समयाला माझ्याजवळ असावा. त्याचा दिव्य असणारा तो पितांबर अतिशय शोभून दिसत असावा. त्याचे चरण अतिशय कोमल आहेत, कर्दळीच्या गाभ्या समान. त्याच्या पायाचे नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्यानं माझ्याजवळ येऊन त्यांनी बसावं, माझं मस्तक त्याच्या मांडीवर असावं, त्याचा कोमल असणारा हात माझ्या मस्तकावरून फिरावा, मी त्याच्या मुखारविंदाकडे पाहत राहावं, दोन हात जोडावेत, त्याच्या मुखाकडे पाहता पाहता माझ्या मुखातून सहज शब्द बाहेर पडावेत. ऐ मेरे नाथ, मैं आपको बोलू नाही, देव मला तुझा विसर पडू देऊ नकोस, असाच थांब. त्याच्याकडे पाहत पाहत त्यांनी माझी प्राणज्योत निघावी आणि भगवंताच्या मुखारविंदामध्ये सहज विलीन व्हावी. हे शरीर त्यांनी सहज पडून जावं आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूपता प्राप्त व्हावी. याच्यापेक्षा दुसरं काहीच नको आहे. जन्मभर केलेल्या परमार्थाचं हे सार आहे महाराज. म्हणून रामदास स्वामींचा त्यांनी वाक्य आपण सर्वजण सतत म्हणत असतो, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. त्याच्या पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे महाराज. आपली सेवा काय माहिती कशा प्रकारची आहे, जी खरंच भगवंताला आवडत असेल का, भगवंतापर्यंत पोहोचत असेल का, भगवंताच्या दरबारात रुजू होत असेल का, भगवंतीचा स्वीकार करत असेल का, यातलं काहीच माहीत नाही महाराज. आपण सेवा करतो तिथपर्यंत ठीक आहे, पण कशी होत असेल देव जाणे, वाकडे का नीट देव जाणे. पण तरीसुद्धा भगवंताला म्हणावं, देवा माझी जशी असेल तशी सेवा तू माझा स्वीकार कर, माझा स्वीकार कर. उपेक्षो नको गुणवंत अनंता, रघुनायका मागणे हेची आता. देवा माझी उपेक्षा करू नकोस, मी जसा आहे असा माझा स्वीकार कर. भगवती राधाराणीच्या समोर, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर त्यांनी अखंड विनंती करत राहावी, अखंड याचना करत राहावी. हे करुणामयी कृष्ण प्रिया, मुझे चरण शरण देना, मैं जैसा जहाँ में हूँ चरणों से लगा लेना. करुणामयी कृष्ण प्रिया, मुझे चरण शरण देना, मैं जैसा जहाँ में हूँ चरणों से लगा लेना. युगल सरकार राधा कृष्णाच्या समोर विनंती करावी, भगवंता मी जसा आहे तसा, माझे मज कळोई ती अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी, वाचा वदे परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न धरी उदास माय बापा. मी जसा असेल तसा तुझा दास आहे, मला उदास धरू नकोस, मला दूर लोटू नकोस, माझा सांभाळ कर आणि अंतकाल समयाला त्यांनी मला तुझ्या स्वरूपामध्ये एकरूप करून टाक. अशी अखंड विनंती जर भगवंताच्या समोर करत राहाल तर दयाळू असणारा देव गुणदोष पाहणार नाही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होईल आणि आपल्याला त्यांनी सांभाळेल, आपल्याला सुद्धा त्यांनी हृदयाला लावेल आणि जीवन कृतार्थ होऊन जाईल. फार महत्त्वाचा मुद्दा आहे महाराज.
लक्षात घेण्यासारखाच आहे, पण सगळ्यांनी स्वीकारावा, गरज आहे। वारकरी असाल, कपाळाला जर गंध देवाच्या नावानं लावत असाल, जर माळ गळ्यात घातली असेल, नित्यनेमानं वारी करत असाल, नित्यनेमाची त्यांनी साधना जर करत असाल, हे सगळं जन्मभर जर केलं असेल आणि हे सगळं करून जर अंतकाल समयाला देव भेटत नसेल, हे सगळं करून काय उपयोग होईल महाराज? म्हणून त्याचा उपयोग व्हावा याच्याकरिता या शब्दात देवाबरोबर बोललं पाहिजे, देवा मला सोडू नकोस, देवा मला टाकू नकोस, या भवनदीमध्ये या भवसमुद्रामध्ये त्यांनी अडकून पडेल, गटांगळं खाईल, तुझ्याशिवाय मला कोणी नाही देवा, असं म्हणून त्यांनी भगवंताला आर्द्र स्वरामध्ये त्यांनी अशा पद्धतीने आळवलं पाहिजे, त्याला हाका मारल्या पाहिजे, त्याची वाट पाहिली पाहिजे, त्याचं प्रेम अंतकरणात तयार होईल याच्याकरिता विनंती केली पाहिजे। ते प्रेम सहजासहजी प्राप्त होत नसते, तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाया, त्यानं जर कृपा केली तरच त्यांनी त्याचं प्रेम प्राप्त होऊ शकतं। देवा तुझं प्रेम मला अपेक्षित आहे, दुसरं काहीच नको, सदैव भगवंताच्या समोर म्हणत राहावं। भीष्माचार्य सदैव हे म्हणत राहिले आणि आता भगवंताला सांगतात, देवा खरं सांगू का, ज्या दिवशी तुला पाहिलं ना मी, त्याच दिवशी मनात निर्णय केला की मी इच्छामरणी आहे, माझं शरीर तेव्हाच सोडील जेव्हा तू माझ्यासमोर असशील। पण रात्रंदिवस भगवंताची वाट पाहिली महाराज। त्यांनी म्हणायचं, वाटोली पाहता शेनले डोळुले, दाविसी पाऊले कैव डोळा, तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी, काबा मोकलिले कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे, तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या, तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा। आर्ततेनं त्याला हाका मारत होते महाराज। हे आसुवे दाटली उभारोनी बाहे, आसुवे दाटली उभारोनी बाहे, नामा वाट पाहे रात्रंदिन, नामा वाट पाहे रात्रंदिन, भेटसी केधवा माझिया जीवलगा, भेटसी केधवा माझिया जीवलगा, ये गा पांडुरंगा माय बापा, ये गा पांडुरंगा माय बापा, भेटसी केधवा माझिया जीवलगा, भेटसी आसुवे दाटली उभारोनी बाहे, नामा वाट पाहे रात्रंदिन, भेटसी केधवा माझिया जीवलगा, येगा पांडुरंगा माय बापा। प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणात ही भावना असावी। भीष्माचार्यांच्या अंतकरणातली ती भावना भगवंतानं जाणली, भगवंतानं तेच रूप प्रगट केलं। भीष्माचार्यांनी भगवंताकडे पाहायला सुरुवात केली, नखशिखांत भगवंताला त्यांनी पाहिलं, डोळ्याच्या माध्यमातून भगवंताला हृदयापर्यंत नेलं, हळवारपणे डोळे बंद करून घेतले आणि हृदयाच्या पेटीमध्ये भगवंतांनी साठवला आणि भगवान हृदयात स्थापन झाल्यानंतर हळवारपणे भीष्माचार्यांची प्राणज्योत निघाली आणि सर्व लोकांच्या समोर पाहता पाहता भगवंताच्या मुखारविंदामध्ये विलीन झाले। सर्व त्यांनी जयघोष करू लागले, साधो साधो साधो, साधू मरण प्राप्त झालं, साधू ओळखावा मरणी, या नियमानुसार त्यांनी भीष्माचार्यांना परमगती प्राप्त झाली। सर्वांना आनंद झालेला आहे महाराज, पण पांडवांना मात्र दुःख झालं, कारण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भीष्माचार्यच होते जे पांडवांना सांभाळत होते। भीष्माचार्यांनी पांडवांना अंगा खांद्यावर खेळवलं होतं पंडूचा मृत्यू झाल्यानंतर, प्रत्येक संकटात त्यांनी अशा पद्धतीने सांभाळण्याकरिता आले होते। त्यांचा मृत्यू झालेला पाहून पांडवांना फार दुःख झालं। धर्मराजांना आपल्या भावंडांकडून त्यांनी भीष्माचार्यांचा अंत्य उत्तर क्रिया त्यांनी अशा पद्धतीने करून घेतल्या आणि आता भीष्माचार्यांना परमगती प्राप्त झाली।